नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. इयत्ता 9वीच्या पार्ट 1मधलं आज आपण लेक्चर 9 बघणार आहोत. लेक्चर 9मध्ये सर्ट्स अँड प्रॅक्टिस सेट 2.3 हे अभ्यासणार आहोत मुलांनो. सर्ट्स म्हणजे काय तर करणे याला आतापर्यंत आपण वर्गमुळाचं चिन्ह म्हणून ओळखत होतो. मात्र आता गणिती भाषेमध्ये त्याला सर्ट्स म्हणायचं किंवा मॅथमॅटिक्स पार्ट्स 1मध्ये सर्ट्स म्हणायचं विद्यार्थ्यांना. सर्ट्स याचं मिनिंग किंवा सर्ट्स म्हणण्यामागे उद्देश काय, तर आपल्याला त्या वर्गमुळाच्या चिन्हावर जो काही नंबर दिलेला असतो तो ऑर्डर म्हणून आता संबोधायचा आहे आणि त्या ऑर्डरच्या संबंधितच आपल्याला गणिती कन्सेप्ट सॉल्व करायची आहे. सर्ट्स, सिम्पल फॉर्म ऑफ सर्ट्स, सिमिलर सर्ट्स, ऑपरेशन ऑन लाईक, रॅशनल ऑफ सर्ट्स एवढ्या टॉपिकचा आज मुलांना आपल्याला अभ्यास करायचा आहे. करणे, साधी करणे, समान करणे, तुलना, करणीवरील क्रिया आणि छेदाचे परिमेयकरण करणे. प्रॅक्टिस सेट 2.3. देन एक्झाम्पल नंबर फर्स्ट. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. खालील करणीची कोटी लिहा. फर्स्ट एक्झाम्पल नंबर. क्यूब रूट ऑफ 7 इज इक्वल टू ऑर्डर इज 3. देन क्यूब रूट आपण उच्चारतानाच काय उच्चारलं, 7चे घनमूळ. आपण उच्चारतानाच त्याला 7चे घनमूळ असं उच्चारलं. किंवा 7 ही संख्या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 7 त्याचं काय केलेलं आहे, 7 हा अंक त्याचा क्यूब करून टाकलेला आहे त्या एखाद्या नंबरचा, म्हणून मग आपण म्हटलं आहे क्यूब रूट ऑफ 7 ऑर्डर इज 3 कोटी 3. 5 स्क्वेअर रूट ऑफ 12. बघा इथं उच्चारताना काय म्हटलं मी, 5 स्क्वेअर रूट ऑफ 12. 5 हा संख्या वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाबतीत नाही आहे. 5 हा नंबर सेपरेट आहे. 5 वर्गमुळात 12 म्हणजे याची ऑर्डर येणार आहे 2. ज्यावेळेस आपल्याला वर्गमूळ किंवा सर्ट्सला ऑर्डर दिलेली नसते किंवा नंबर्स नसतो तेव्हा त्याची ऑर्डर 2 म्हणायची. देन फोर्थ रूट ऑफ 10 इज ऑर्डर इज 4. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 39 देन ऑर्डर इज 2. लास्ट एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ 18 देन ऑर्डर इज 18. एक्झाम्पल नंबर सेकंड. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स जस्टिफाय. खालील दिलेली संख्यांमध्ये आपल्याला कोणती करणे आहे आणि जी करणे आहे तिचे काय करायचे आपल्याला जस्टिफाय म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं मुलांना. देन फर्स्ट एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ 51. दिस नंबर इज सर्ट्स बिकॉज दिस नंबर इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आपल्याला 51 या संख्येचं घनमूळ काढा म्हणतो. एकक स्थानचा अंक 1 आहे आणि 1 या अंक असताना घनमूळ निघणार नाही, म्हणून ही संख्या करणे आहे कारण 51 ही संख्या परिमेय संख्या आहे. देन सॉरी मुलांनो, 51 संख्या ही अपरिमेय संख्या आहे, इरॅशनल नंबर. फोर्थ रूट ऑफ 16. दिस नंबर इज नॉट सर्ट्स बिकॉज 16 raised to 1/4 then 2 raised to 4 raised to 1/4 is 4 get cancelled then answer is 2. 16चे चौथे मूळ काढा. अशा वेळेस जर सांगितलं तर 2 हा अंक आपण जर 4 वेळा लिहिला मुलांनो तर 2 दुणे 4, 4 दुणे 8 आणि 8 दुणे 16 होतो आहे, म्हणजे 16चं चौथं मूळ 2 आहे. जर 16 ही संख्या चौथ्या मुळात जर बाहेर येत असेल करणीच्या किंवा वर्गमुळाच्या चिन्हाच्या तर मग मात्र या संख्येला करणी म्हणायची नाही. फोर्थ रूट ऑफ 16 ही संख्या करणी नाही कारण तिचे चौथे मूळ बाहेर येते. द नेक्स्ट एक्झाम्पल 81. फिफ्थ रूट ऑफ 81. दिस नंबर इज सर्ट्स बिकॉज दिस नंबर इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 256. दिस नंबर इज नॉट सर्ट्स बिकॉज 256 स्क्वेअर रूट इज 16. मुलांना या संख्येचं 256 या संख्येचं वर्गमूळ 16 येते, म्हणून 256 ही संख्या करणे नाही. एक्झाम्पल नंबर थर्ड. क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ट्स इंटू सर्ट्स अँड लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना ही करणे समान आहे की असमान आहे हे आपल्याला सिद्ध करायचे.
Under root 52, comma 5 under root 30. Then answer under root 52 is equal to factorization is 30 multiplied by 4. Then 4 square root is 2. Then answer is 2 under root 30. Next 5 under root 30. Then 5 under root 13. Then this number is 13. Then two pair of two numbers are like such because under root number is equal 13 and 13. Then these two number is like such. Therefore 2 under root 30 and 5 under root 30 is like such. Second example, under root 68 comma 5 under root 3. Therefore under root 68 is equal to under root 4 multiply 17. Factorization is 68. 4 under root is 2 and 17 get under root. Then next 5 under root 3. Then 5 under root 3. Then these two numbers is unlike number. Then under root number is 17 or 30 or 17 or 3. Next example, 4 under root 80 and 7 under root 7. Then 7 is a prime number, not factorization this number. And 18 its factorization is 9 or 2. But second number is under root 7. Then these two numbers are unlike such. Example number 5th, 5 under root 22 and 7 under root 33. Then under root number is 22 and 33. Then factorization is 11 2s are 22 and 11 3s are 33. Then two numbers are prime numbers. Then these two numbers are unlike such. Next example number 6, 5 under root 5 and under root 75. Answer 5 under root 5 is 5 under root 5. Second number under root 75 is equal to factorization is under root 25 multiply 3. 25 square root is 5 under root 3. Then these two numbers are not such. Have their order equal but this under root number is different. These two numbers are unlike such. मुलांना काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही किंवा काही विद्यार्थ्यांना शंका येईल की 5 वर्गमुळात 5 आणि 5 वर्गमुळात 3 अशा जर दोन संख्या आल्या आणि वर्गमुळाच्या बाहेर जर संख्या सारखी आली तर मग यांना लाईक सर्ट्स का नाही म्हणायचं, समान करणी का नाही म्हणायचे. तर मुलांना आपण करणीच्या संबंधित अभ्यासत आहोत म्हणून आपल्याला वर्गमुळामध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्या सारख्या असेल तर आपण त्यांना समान करणी म्हणायची. त्याच्या बाहेर आलेला जो अंक आहे त्या अंकाचा संबंध नसतो म्हणून करणीच्या बाहेर जी काही संख्या आलेली त्या संख्येपेक्षा करणीतली संख्या ऑब्झर्व करायची. आता या उदाहरणात करणी 5 आणि करणी 3 असल्यामुळे वेगवेगळी संख्या आहे म्हणून या संख्येला असमान करणी म्हणतात. एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 4, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. खालील करणीला सोपे रूप द्या. फर्स्ट एक्झाम्पल अंडर रूट 27. मुलांना या पद्धतीला किंवा या करणीला शुद्ध करणीसुद्धा म्हणतात. जेव्हा करणीमध्ये पूर्ण संख्या असते, वर्गमुळाच्या चिन्हात पूर्ण संख्या टाकलेली असते तेव्हा त्याला शुद्ध करणी म्हणतात. सेमीच्या विद्यार्थ्यांनी त्याला प्युअर सर्ट्स म्हणायचं. आणि आता आपण याला सिम्प्लिफाय करून ज्यावेळेस उत्तर काढणार आहोत त्यावेळेस त्या उत्तराला म्हणतात मिश्र करणी म्हणजे मिक्स सर्ट्स म्हणतात. कसं तर बघा, देअरफॉर अंडर रूट 27 फॅक्टरायझेशन इज 9 मल्टिप्लाय 3. then 9 square root 3, 3 under root 3, then this number is mixed surds and under root 27 is called as pure surds. हा टॉपिक आपल्या अभ्यासातून शक्यतो त्यांनी काढून टाकलेला आहे, मात्र तुम्हाला ॲडिशनल माहिती मिळावी म्हणून सांगते की वर्गमुळातल्या 27 जर पूर्ण संख्या वर्गमुळात असेल तर याला शुद्ध करणे म्हणायची आणि एक संख्या करणीच्या बाहेर आणि एक संख्या करणीमध्ये असेल तर त्याला मिश्र करणी म्हणायची. दुसरे एक्झाम्पल बघा, वर्गमुळात 50 म्हणजे करणीमध्ये 50, करणीतल्या 50ची फोड केली 25 गुणिले 2, 25चं वर्गमुळाला 5 आणि 2चं वर्गमुळ निघत नाही म्हणून वर्गमुळाच्या चिन्हात 5 वर्गमुळात 2. एक्झाम्पल नंबर 3, इन्सर्ट्स 250
Then factorization is 25 multiply 10. 25 square root is 5 under root 10. Fourth example, inserts 112. Factorization is 16 multiply 7. Then 4 under root 7. Last example, inserts 168 equal to inserts 4 multiply 42. Factorization is equal to 2 inserts 42. Question number 5th. Compare the following pair of surds. Example number 1, 7 under root 2 and 5 under root 3. Answer is 7 under root 2 is equal to under root 49 multiplied by 2, then square, then 7 square 49 under root 49 multiplied 2 is equal to under root 98. Then next number 5 under root 3 is equal to under root 25 multiplied by 3 is equal to under root 75. Observe these two numbers under root 98 and under root 75. Then large number is 98. Therefore under root 98 greater than under root 75. Therefore 7 under root 2 greater than 5 under root 3. मुलांना करणीच्या बाहेरच्या संख्येला करणीमध्ये टाकत असताना ऑर्डर दिलेली नाही म्हणजेच काय करायचं, वर्ग करून त्याला वर्गमुळाच्या चिन्हात टाका आणि मग दोघांचा गुणाकार करून जी काही संख्या येणार आहे ती संख्या ऑब्झर्व करायची, निरीक्षण करायची आणि मग त्यावरून ठरवायचं की कोणती करणी मोठी आहे आणि कोणती करणी लहान आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, करणीमध्ये 247 आणि करणीमध्ये 274. आता याची फोड करण्याची गरज नाही कारण पूर्ण संख्या करणीमध्ये आहे. तर मग आता आपल्याला लिहिता येईल 247पेक्षा 274 मोठी संख्या आहे. Inserts 247 less than insert 274. Example number 3, 2 under root 7 comma under root 28. Answer 2 under root 7 is equal to under root 4 multiply 7 is equal to 28. Then next number is under root 28. Therefore under root 28 is equal to under root 28. Hence prove that 2 under root 7 is equal to under root 28. Student, next lecture 10, topic name is practice set 2.3. Then thank you.